नमस्कार. रुचकर सदैव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण मटकीला मोड कसे आणायचे ते पाहणार आहोत. तर बऱ्याचदा काय होतं, आपण बाहेरून मटकी आणतो पण त्याचा वास येतो किंवा ती मटकी खावीशी वाटत नाही. तर इथं आपण 200 ग्रॅम मटकीमध्ये अर्धा किलो मटकी तयार केलेली आहे. तर बघू शकता याला मोड किती सुरेख आलेले आहेत आणि दिसायला सुद्धा आणि चवीला सुद्धा घरी बनवलेली मटकी खूप खमंग अशी लागते किंवा असा घाणेरडा वास येत नाही किंवा चिकट अशी मटकी होत नाही. फ्रीजमध्ये व्यवस्थित पॅक जर करून ठेवली तर 8 दिवसापर्यंत ही मटकी व्यवस्थित अशी राहते. चवीमध्ये बिलकुल फरक पडत नाही. तर मोड आलेले कडधान्य आपण का खावेत? तर शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी किंवा चरबी कमी करण्यासाठी मोड आलेल्या कडधान्याचा फायदा होतो. मोड आलेली ही सर्व कडधान्ये पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे आपण कमीत कमी 8 दिवसातून तरी 1 ते 2 वेळा मोड आलेले कडधान्ये खाल्ले पाहिजे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 200 ग्रॅम मटकी म्हणजे एक सपाट ग्लास मटकी घेतलेली आहे. ही गावरान मटकी असल्यामुळे थोडीशी बारीक असते आणि थोडंसं काळसर अशी दिसते. तर आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून धुताना नॉर्मल पाण्यानेच ही मटकी धुवून घ्यायची आहे. का तर एखाद्या वेळेस स्टोअर करण्यासाठी याच्यावर कुठलं पावडर वगैरे लावलेलं असू शकतं त्यामुळे, किंवा एखाद्या वेळेस खराब मटकी वरती येते त्यामुळे ही मटकी 1 ते 2 वेळा भरपूर पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आणि ही मटकी भिजवताना आपल्याला हिवाळ्यामध्ये 8 ते 9 तास भिजवून घ्यावं लागते, तेव्हा ह्याला मोड छान येतात. तर इथे मी सकाळी 7 वाजता मटकी भिजवत आहे. तर मटकी भिजवण्यासाठी इथं मी अगदीच बोटाला सहन होईल इतपत कोमट पाणी करून घेतलेलं आहे. यामुळे काय होतं, मटकी काळसर दिसत नाही, पिवळी जरद दिसते आणि मटकीला मोड छान येतात. तर बघू शकता इथं आपले 7 ते 8 तास झालेले आहेत. 9 किंवा 10 तास जरी झाले तरी चालतील. तर बघू शकता हे पाणी असं पिवळसर दिसतं, ते पाणी काढून घ्यायचं आहे. आणि आता ह्या स्टेजला सुद्धा आपल्याला मटकी 2 ते 3 वेळा धुवून घ्यायची आहे स्वच्छ खळखळ पाण्याने. आणि खालती एक पातेलं ठेवून इथं आपण ही अशी चाळणी घेतलेली आहे. तुम्ही पुरणाची चाळणी वापरू शकता किंवा मग दुसरी जी चाळणी असते भाज्या धुवायची ती वापरली तरी चालेल. पण पुरणाची शक्यतो चाळणी वापरू नका, त्याला मोड अडकून बसतात, मग ती निघायला परेशानी होते. तर अशा प्रकारे चाळणी असेल तर याला मोड खूप छान येतात, जेणेकरून त्याला थोडीफार हवा लागते, त्यामुळे ती मटकीला वास वगैरे येत नाही. तर आता ही छान मटकी याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. तर मटकी टाकल्यानंतर खालचं जे पातेल्यातलं पाणी निघतं ते बाजूला आपण करून घेणार आहोत. आणि त्याच्यावरती एक कॉटनचाच कपडा टाकायचा, म्हणजे काय होतं, ऊब छान मिळते त्या मटकीला आणि मटकीला मोड चांगल्या प्रकारे येतात आणि वाससुद्धा त्या मटकीचा येत नाही. आणि मटकी धुताना चांगली धुवून घ्यायची म्हणजे वास येणार नाही. आता आपण हे झाकून ठेवूया. झाकून ठेवल्यानंतर आपण याला सकाळी पाहिलेलं आहे. तर बघू शकता याला नंतर मध्ये आधी बिलकुल उघडलेलं नाही. तर थोडीशी मटकी या कपड्याला सुद्धा लागलेली आहे, हे आपण काढून घेऊया. तुम्हाला विश्वास बसणार नाही, एका दिवसामध्ये इतके छान आणि मस्त मोड येतात. हे बघा, अतिशय मस्त असे मोड आलेले आहेत आणि अजिबात वास वगैरे येत नाही. इथून पुढे विकत्रीची मटकी आणण्यापेक्षा अशा प्रकारे आपण घरच्या घरी मटकी तयार करून अतिशय पौष्टिक अशी मटकी घरच्या घरी बनवून खाऊया. आता थंडी असल्यामुळे आपण इथं कोमट पाण्याचा वापर केलेला आहे मटकी भिजवण्यासाठी. पण उन्हाळ्यामध्ये मटकी भिजवताना आपल्याला नॉर्मल पाणीच लागतं असे मोड येण्यासाठी. आणि थंडीच्या दिवसामध्ये 12 ते 14 तास लागतात मोड येण्यासाठी. आणि उन्हाळ्यामध्ये उष्णता जास्त असल्यामुळे 7-8 तासातच छान मोड येतात. पहिल्यांदा जरी मटकी भिजवत असाल तरी तुम्हाला विश्वास बसणार नाही, एवढे परफेक्ट असे आपण चाळणीमध्ये मटकीला न बांधता इतके सुरेख मोड आलेले आहेत. एकदम घरी मटकी आणून अशी बनवून जरी खाल्ली तरी पौष्टिक असं मुलांना भेटतं किंवा आपल्याला भेटतं. तर बघू शकता किती छान असे मोड आलेले आहेत, विश्वास बसणार नाही इतके सुरेख. अशी जरी खाल्ली तरी बिलकुल वास येत नाही याचा, मटकीचा. आता ही मटकी व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर परत आपल्याला ह्याला 2 ते 3 पाण्याने छान धुवून घ्यायचं आहे. का तर लगेचच ही मटकी छान आहे किंवा आपण घरी बनवली आहे म्हणून लगेचच बनवायला घ्यायची नाही, किंवा आपल्याला फ्रीजमध्ये आणखीन 1-2 दिवसासाठी ठेवायची असेल तर ही मटकी छान राहते, त्यामुळे याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. तर बघू शकता याचे कपड्यामध्ये बांधल्यानंतर याचे करे जे आहेत किंवा मोड जे आहेत ते तुटल्या जातात, अशी व्यवस्थित राहत नाहीत. आणि असं हाताला सुद्धा असं चिकट वगैरे लागत नाही बिलकुल मटकी ही घरी बनवलेली. आणि चाळणीत बनवल्यामुळे याला चिकटपणा बिलकुल येत नाही आणि हे मोड जे आहेत ते जशाच तसे राहतात. कपड्यामध्ये बांधल्यानंतर
तो कपडा आपण परत परत जर वापरला तरीही त्या मटकीला वास येतो. त्यामुळे असं चाळणीवरतीच ही मटकी व्यवस्थित तयार करून घ्यायची आहे. तर बघू शकता पहिल्यांदा जरी तुम्ही करत असाल तर एकदम छान अशी ही आता इथं मी ह्या चाळणीवर असं पाणी टाकून घेतलेलं आहे थोडंसं आणि नंतर आपल्याला हे खळखळ पाण्यानं धुवून घ्यायचे आहे. आता आपण ही मटकी ह्या पातेल्यामध्ये टाकून घेऊया आणि पातेल्यामध्ये टाकल्यानंतर जेव्हा आपण ह्या मटकीला धुवू तेव्हा याच्यातलं असं थोडंसं गढूळ पाणी निघल्यासारखं निघतं. त्यामुळे आपली मटकी आणखीन 2-3 दिवसापर्यंत किंवा 8 दिवसापर्यंत टिकल्या जाते फ्रीजमध्ये. त्यामुळे अशी खळखळ धुवून घ्यायची आणि हे जी बाहेर विक्रीसाठी लोकं बनवतात ते व्यवस्थित स्वच्छ धुवत नाहीत किंवा व्यवस्थित बांधून ठेवत नाहीत. त्याच कपड्यामध्ये बांधल्यामुळे सुद्धा वास येतो आणि व्यवस्थित नाही धुतलं तरी असं चिकट मटकी होते आणि वास येते. त्यामुळे अशा प्रकारे एकदम खळखळ पाण्याने 2 ते 3 वेळा आपल्याला हे धुवून घ्यायचे आहे मटकी. तर बघू शकता याचे कोंब जे आहेत ते एकदम परफेक्ट, खूप सुद्धा असं जास्त कोंब आलेली मटकी खायची नाही. आता इथं धुताना अगदी हलक्या हाताने पहिल्यांदाच फक्त हाताने ढवळून घ्यायची आणि त्याच्यानंतर फक्त पाणी टाकून ती मटकी अशी चाळणीमध्ये ओतून घ्यायची आहे. जेणेकरून जे त्याचे करे आलेले आहेत ते तुटल्या जातील परत परत आपण हाताने धुतल्यानंतर. तर अशी धुतल्यानंतर जर का तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायची असेल तर ही मटकी थोडीशी कोरडी करून घ्यायची एखाद्या कॉटनच्या कपड्यावर टाकून आणि त्याच्यानंतर एखाद्या प्लॅस्टिकच्या पन्नीमध्ये पॅक करून फ्रीजमध्ये जरी ठेवली तर 5-7 दिवसापर्यंत आरामात छान राहते. तर बघू शकता एकदम परफेक्ट असे ह्याला कोंब आलेले आहेत आणि दिसायला सुद्धा अगदी सुरेख दिसते. तर अशा प्रकारे तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.